जयचंदी छाबडांनी 12 भावनेमध्ये म्हटलंय, द्रव्य रूप करी सर्वथिर, परिजय थिर है कौन, द्रव्य दृष्टिया पालको, परिजय नय करी गौन, शुद्धात्म पंचगुरु जग में शरणो दोय, मोहोदय जिय के उठो, आन कल्पना हो, परद्रव्यन ते संसार बोध, ताको फल गति चार में, भ्रमण कयो श्रुत शूर। अज्ञानामुळं अनादी काळापासून आपण पर्याय मूड, पर्याय कळते ना, अवस्था, आणि ज्या ज्या शरीरात गेलो त्या त्या शरीरामध्ये एकत्व केलं, ममत्व केलं, कर्तृत्व भाव, भोक्तृत्व भाव, स्वामित्व भाव, मी शरीराचा स्वामी, शरीर माझं स्व, अशा प्रकारे परद्रव्यांमध्ये आपण आजपर्यंत स्वस्वामित्व संबंध जोडला आणि त्यामुळं नाना प्रकारचे कर्म बांधले, पंचपरावर्तनामध्ये परिभ्रमण झालं, 84 लक्ष योनीमध्ये फिरलो आपण. त्याचं कारण काय? आपण दुसऱ्याचे स्वामी झालो. आणि इथं जिनेंद्र देवाने सांगितलं की प्रत्येक अणु स्वतंत्र आहे. एक एक अणु, अणु म्हणजे सगळ्यात छोट द्रव्य, पण ते सुद्धा स्वतंत्र आहे. त्याच्यामध्ये सुद्धा दुसरं कोणी काही करू शकत नाही. जरी तो अणु जड असला, अचेतन असला, तरी त्याचं परिणमन स्वतंत्र आहे, स्वाधीन आहे. मग इथं आपण या अनंत परमाणूने बनलेलं हे शरीर कशाचं आहे? स्पर्श रस गंध वर्ण पुद्गलमय. याचं कुठंतरी चिंतन करा. आपल्याला हे ऐकलंय आपण, पण त्याच्यावर आपण विचार केलेला नाही आहे. आणि विचार न केल्यामुळेच आपली या शरीरातली जी आपलेपणाची बुद्धी आहे, कर्तेपणाची बुद्धी आहे, आणि आता या शरीरामध्ये अवस्था अशा झाल्यानंतर, कर्माच्या उदयात रोग आदी झाल्यानंतर त्या शरीरामध्ये होणाऱ्या ज्या बदल आहे त्याचे आपण भोगता बनतो, आहे ना. म्हणजे ते शरीरामध्ये होणाऱ्या अवस्थेला आपण भोगतोय, जेव्हा की आपण त्याला जाणायचं असतं खरं तर, कारण आपला स्वभाव केवळ जाणणं आहे. परंतु आपण शरीराचे पहिल्यांदा स्वामी झालो. अनंत परमाणूंनी बनलेलं हे शरीर, त्यापासून भिन्न मी एक जीव, तो प्रत्येक शरीराचा परमाणू स्वतंत्र स्वाधीन, त्यामध्ये राहणारा मी जीव स्वाधीन स्वतंत्र आहे. पण तरी सुद्धा अनादिकाळची ही जी अज्ञान
है ना, ती काय कुणी दिलेलं नाही आपल्याला अज्ञान, कुणी आपल्याला ठेवलेलं नाही आहे. हे जसं सोनं अगोदर खाणीतच मिळतं, अशुद्ध अवस्थेतच मिळतं, तसा हा जीव अनादी काळापासून संसारामध्ये अशुद्ध अवस्थेमध्येच होता आहे. नंतर सोन्याला ताव दिले तर ते सोनं घाण निघून जाते आणि सोनं काय होतं, माझ्याकडे बघायचं, सोनं शुद्ध होतं. तसं आपल्याला पण आता ताव द्यायचे. कशाचे ताव द्यायचे, कोणते संस्कार करायचे, सच्च लेखन करायचंय. आणि सच्च लेखन काय, की मी एक जीव आहे. जीव कसा असतो, ज्ञान दर्शन चेतन स्वभावी असतो. आणि त्याचं कार्य काय, आपल्याला हे बालबोध मध्ये सांगितलं, शुद्धात्म है मेरा नाम, मात्र जानना मेरा काम, मुक्तिपुरी है मेरा धाम, मिलता जहां पूर्ण विश्राम. माझं नाव काय, हे लहान मुलाला शिकवलं जाते. शुद्धात्मा तो म्हणतो पण त्याला कळत नाही शुद्धात्मा म्हणजे काय. पण आता आपल्याला है ना, आपण मोठे झालो तर आपल्याला त्याचा भाव कळला पाहिजे की मी शुद्धात्मा नुसतं केवळ नाव नाही आहे, तो एक पदार्थ आहे ना. जसं आता मी म्हटलं पिंची, पिंची म्हटलं की तुमच्या लक्षात येते की नाही, पिंची नावाची वस्तू लक्षात येते. तसं शुद्धात्मा म्हटलं की लगेच आतमध्ये अमूर्तिक, अशरीरी, अविनाशी, कर्मरहित, रागद्वेष रहित, मोहरहित, ज्ञानानंद स्वभावी असं सिद्ध समान आपलं स्वरूप आपल्या ज्ञानात यायला पाहिजे, आपल्या ध्यानात यायला पाहिजे. हेच याचंच नाव आहे सल्लेखना, सतलेखन. सत म्हणजे सत कशाला म्हणायचं, सतचा अर्थ होतो जे आहे, जे असत, होत आणि राहत. आणि तो कोण आहे तर ध्रुव आत्मा. तो होता, तो आहे आणि तो राहणार. तो कधी उत्पन्न झाला नाही, कधी नष्ट होत नाही, त्याला कधी जन्म नाही, त्याला कधी मरण नाही. असं त्या आत्म्या संबंधीचं पुन्हा पुन्हा चिंतन. आपण त्याच्यापेक्षा जास्त काहीच करू शकत नाही. बाकी सगळं हे केवळ विकल्प आहे. विकल्पापेक्षा जास्त आपण काही करत नाही. आपल्याला वाटत होतं असं शरीर व्हावं, असं वाटत होतं का नाही. म्हणजे शरीर आपल्या अधीन नाही. जर आपल्या अधीन असतं तर आपण शरीराची अशी अवस्था होऊ दिली असती का नाही. याच्यावरून समजायचं की मी शरीराचा स्वामी नाही. ही पर्याय मूढता गेली पाहिजे. त्यामध्ये आपण हे ऐकलंय काय की शरीर अनित्य आहे ना. शरीर ही एक अवस्था आहे आणि ती उत्पन्न झालेली आहे तर नष्ट होणारी आहे. जन्म झालाय तर या शरीराचा वियोग होणार आहे ना. जन्म आहे तर मृत्यू आहे, संयोग आहे तर वियोग आहे ना. म्हणजे जिथं जिथं जेव्हा जेव्हा ज्या ज्या वस्तूची पर्याय आहे ना उत्पन्न होते ती तेव्हा नष्ट होणारीच असते. तसं हे शरीर आम्हाला संयोगात आलं तर त्याचा वियोग होणार आहे. जसं तुम्ही तुमच्या घरात होता तिथून इथं आला है ना, त्यामुळे तुमचं अस्तित्व संपलं का, घर बदललं म्हणून तुमचं अस्तित्व संपलेलं नाही. तसं शरीर बदलत राहतात परंतु जीवाचं अस्तित्व संपत नसतं. शरीर बदलत राहतील कारण शरीर कसं आहे अनित्य आहे, कारण ती एक अवस्था आहे पुद्गलाची. म्हणून आता आपण पाहत होतो की नाही, द्रव्य दृष्टीने पाहिलं तर शरीराचा पण नाश होत नसतो. त्याची एक अवस्था, आता या शरीर रूपाने परमाणू आहेत, उद्या राख रूपाने होतील जाळल्यानंतर, परत त्याची माती होईल, परत त्याच्यातनं झाडाला जाईल, परत त्याच्यातनं भोजन बनल, परत ते खाल्लं जाईल. अशा प्रकारे त्या परमाणूच्या अवस्था बदलत जातात परंतु परमाणू कायम असतात आणि अवस्था बदलतात. म्हणून द्रव्य दृष्टीने बघितलं, आता दृष्टी बदलायची. आता सगळ्याला नित्य पाहायचंय, कोणतीच वस्तू अनित्य नाही. शरीराला सुद्धा आता अनित्य बघू नका. ते होतं कसं आहे हे सुद्धा विचार सोडा. ते सगळे परमाणू आहेत, ते पूर्वी होते, आता आहेत, पुढे राहणार आहेत.
त्यांच्या अवस्था माझ्या नाहीत, माझी अवस्था त्यांची नाही. द्रव्य दृष्टीने प्रत्येक पदार्थ स्थिर आहे, पर्याय दृष्टीने कोणताही पदार्थ स्थिर नाही. पर्याय स्थिर है कौन? पर्याय दृष्टीने कोणती वस्तू नित्य नाही. कोण राहिले? तीर्थंकर राहिले का चक्रवर्ती राहिले? आपण बघितलं, राजा राणा छत्रपती हातीन के अस्वार मरणा सबको एक दिन अपनी अपनी बार, आहे की नाही? म्हणजे प्रत्येक वस्तू जी आहे, कोणी कसला जरी असला तरी ते आपल्या आपल्या काळामध्ये आपल्या आपल्या अवस्था धारण करत राहणार आहे, अवस्था बदलत राहणार आहे. पर्याय दृष्टीने कोणतीही वस्तू कायमची नाही. जर तीर्थंकर आधी एवढे मोठे अनंत शक्तिशाली, पण ते शरीराला स्थिर ठेवू शकले काय? शरीराला कायम ठेवू शकले काय? आणि शरीराला कायम ठेवण्यामध्ये लाभ कोणता आहे? ते आहे तर सगळं भूक आहे, तहान आहे, थंडी आहे, उष्णता आहे, रोग आहे, कितीतरी त्या ठिकाणी त्या शरीराच्या निमित्त. शरीरच रोगाचं घर. भावकावडमध्ये कुंदकुंदाचार्याने सांगितलं, एका एका अंगुलावर 96 रोग आहे. कितीतरी लाख कोटी रोग या शरीरामध्ये. शरीर रोगाचं घर आहे आणि आत्मा आनंदाचं घर आहे. कोणत्या घरामध्ये आपण एकत्व ममत्व केलं पाहिजे? आपला जो आत्मा आहे त्या असंख्यात प्रदेशामध्ये आपण आपणत्व केलं पाहिजे, एकत्व केलं पाहिजे. आणि आपण रोगी घरावर काय करून बसलोय? आपलेपणा करून बसलेलो आहे. आणि ते पाण्याच्या बुडबुड्यासारखं आहे ना, किती वेळ राहणार माहिती नाही. आणि मग तो पाण्याचा बुडबुडा फुटला तर आपण रडत बसणार. म्हणून विचार करायचं की पर्याय दृष्टीने कोणती वस्तू स्थिर नाही. त्यासाठी आता दृष्टी बदलायची. द्रव्य दृष्टी आपालको पर्याय नाही करी गौन. ही पर्याय मूर्तता सोडून द्यायची आहे ना. पर्याय मधलं जे आपलेपण आहे ते आता सोडायचं. आणि जो द्रव्य दृष्टीने असणारा ध्रुव आत्मा आहे त्या ध्रुव आत्म्याचं ध्यान करायचं. म्हणून प्रवचन सारमध्ये प्रश्न विचारलाय की शुद्ध आत्म्याचंच का ध्यान करायचं? तर तिथं आचार्याने सांगितलं की शुद्ध आत्मा ध्रुव आहे, कायम राहणार आहे, अविनाशी आहे. मी जो जाणतो तो कायम राहणार आहे, म्हणून त्याचंच ध्यान करायचं. म्हणून काय चिंतन करावं? तर कुंदकुंदाचार्य म्हणतात, नानपगमप्पाणम दंसन भूदम अदिंदियम महत्तम दुवमचलमनालंबम मन्नेहमप्पगम शुद्धम. कुंदकुंदाचार्य स्वतःला काय मानत होते? मी एक ज्ञान स्वभावी आत्मा आहे, मी दर्शन स्वभावी आत्मा आहे, मी अतींद्रिय महापदार्थ आहे, मी ध्रुव आहे, मी अचल आहे, अनुपम आहे, मी एक शुद्ध पदार्थ आहे, मी अनालंब आहे, असं मी मला मानतो. मान्यता बदलायची. आपली मान्यता फक्त बदलायची. सगळं इथंच मोक्ष आहे, इथंच शांती आहे, इथंच आनंद आहे. मान्यता आपण शरीरामध्ये नेली, हे माझं शरीर, हे कुटुंब परिवार माझं, की इथंच आपल्याला नरक तिरेंज गती सारखं दुःख आहे. मान्यता बदला आणि इथं स्वर्ग मोक्षाचं सुख भोगा. श्रद्धा म्हणून आपल्याकडे सगळीकडे श्रद्धानाला महत्व दिलं, सम्यक दर्शनाला महत्व दिलं. दंसन मूलो धम्मो. श्रद्धान पक्क करायचं. मी कोण? कुंदकुंदाचार्य काय म्हणते? मी स्वतःला काय मानतो? मी स्वतःला एक जीव मानतो. आणि कसा जीव मानतो? अतींद्रिय जीव मानतो, अतींद्रिय महापदार्थ मानतो मी स्वतःला. म्हणून आपण आपली मान्यता आहे ना, मुळातून जी विपरीत मान्यता, शरीर माझं, संयोग माझे, हे जी आपली मान्यता आहे ती मान्यता फक्त बदला आणि इथंच मोक्षाचं सुख भोगा. आपल्याला काही नाही, शरीर कोणतं आहे, कुठली अवस्था आहे, काय याची काही चिंता राहणार नाही, त्रास राहणार नाही, आकुलता होणार नाही. मान्यता बदलायची. म्हणून महाराज उदाहरण सांगायचे की एक भिकारी रस्त्याच्या कडेला आहे ना पडलेला आहे, पोटामध्ये भूक आहे खूप लागलेली, शरीरात रोग आहे, बाहेर ऊन आहे, रस्त्याच्या कडेला पडलेला आहे. आणि अशा अवस्थेमध्ये तो दुःखी आहे भरपूर. आणि तेवढ्यात त्याला काय दिसलं? रस्त्यावरून एक शेडजी, कधी त्याला काय मदत न करणारे, काय न देणारे, ते शेडजी चाललेले होते. रस्त्यात एक केळीची साल पडली होती आणि त्या केळीच्या सालीवरून शेडजी घसरून पडले.
आणि त्या भिकाऱ्याला हसू आलं. मग आता शरीरात रोग नव्हता का, भूक नव्हती का, सगळं होतं, पण उपयोग बदलला तर त्याला ते शरीरातल्या अवस्था जाणीवेत आल्या नाही. तसं शरीराची इथं आपली अवस्था कोणती जरी असली, आपण आपला उपयोग आपल्यामध्ये घेऊन गेलो, आपल्याला या शरीर हे त्रास देणार नाही. आता आपण शरीराला त्रास द्यायचा आहे ना. शरीराकडून खूप सोसलं आपण, शरीराला लाडोबा केलं आहे ना. जसं लाडाची वेडी होतात मुलं, तसं हे शरीर म्हणजे सगळ्यात लाडकं आणि त्यामुळं ते आपल्याला त्रास देतं. पण आता तू जेव्हा आपण मुलाकडे लक्ष देत नाही तर तो मुलगा आपोआप आपला ऐकायला लागतो का नाही. तसं आता आपण शरीराकडे लक्ष नाही दिलं की ते बरोबर आपल्याला आपल्या साधनेसाठी मदत करेल, नाहीतर आपली विराधना करतो ते शरीर है ना. म्हणून चिंतन काय ठेवायचं, मी ध्रुव आहे, शाश्वत आहे, अचल आहे, अनालंब आहे, अशी मान्यता बदलायची है ना. विकल्पात आलं, स्वभावात नाही राहिलं तर, म्हणून पुढच्या ह्याच्यात सांगितलं, शुद्धात मारू पंचगुरु जगमे शरणो दोय, दुसरं कोणी शरण नाही. तुम्ही आता माताजी आहात असं समजायचंय आता आपल्याला आपण. आणि माताजी म्हणजे जे निर्मोही म्हणायचंय, तर मी पण आता माझ्या आत्म्याला शरण जातो. बाकी सगळ्या काय म्हणतात, मोह उदय जिय के वृथा आन कल्पना होय, की मला कोण शरण आहे, कोणतरी सांगतील तर मला शरण आहे, आणि सांगणारे पाहिजेत, सेवा करणारे पाहिजेत, कोणीतरी पाहिजे. मग त्याच्यामुळे डॉक्टर पाहिजे, औषध पाहिजे, जेवण पाहिजे, जगलं पाहिजे. हे कोणी शरण नाही, हे सगळे मोहाच्या कल्पना आहे असं सांगतात ना तिथं. शुद्धात मारू पंचगुरु जगमे शरणो दोय, मोह उदय जिय के वृथा आन कल्पना होय. आपल्या आपण काही कल्पना करत बसतो, जसं लहान मुलं करतात किंवा वेडे लोक करतात. आपण वेडे आहे का नाही ना. मग आपण वेडे नाही तर आपण चांगलं चिंतन करायचं. त्या असल्या खोट्या कल्पना, मोहानं हे मला वाचवतील, हे मला काहीतरी चांगलं करतील, कोणी असो नसो, सांगो नसो, आपल्याला आपण माहिती ना, आपल्याला कळलं ना, मी जीव आहे. तुष्य माश भिन्न आहे. ते शिवभूती मुनीनं तेवढं चिंतन करून मोक्षाला गेले माहिती आहे का, केवळ ज्ञान झालं. तुष्य भिन्न माश भिन्न, हे आपण शिवभूती मुनींची गोष्ट ऐकलेली किती वेळा, की त्यांना लक्षात काहीच राहत नव्हतं आणि म्हणून मग संघातून वेगळे झाले. त्यावेळेस आचार्याने त्यांना सांगितलं, मा तुष मा ऋष, रुसू नकोस आणि कोणावर संतुष्ट होऊ नकोस, असं एवढंच त्यांनी एक सूत्र दिलं. तेवढं लक्षात ठेव, बाकी काय नाही. पण तेवढं सुद्धा विसरून गेले. मग एक दिवस एक महिला पाकडत होती ना डाळ, फोलपट आणि डाळ, फोलपट वेगळं करीत होती आणि डाळ वेगळी करत होती. त्यावेळेस मग त्यांनी पाहिलं ते आणि त्यावेळेस विचारलं काय चाललंय हे, तर ते फोलपट म्हणजे त्याला म्हणते तर तुष आणि डाळ म्हणजे माश, म्हणजे तुष पासून माश वेगळं करते, फोलपटापासून डाळ वेगळी करते असं सांगितलं. मग त्यांना कुठंतरी थोडस असंच काहीतरी तुष ऋष काय सांगितलं होतं असं ते पण आठवत नव्हतं. पण त्यांनी त्याच्यावरून संबोधन काय ते घेतलं की जसं हे फोलपट डाळीपासून वेगळं आहे, तसं हे शरीर, हे ज्ञानावरण पुण्य पाप आदी कर्म आणि हे माझे मोहराग भाव या माझ्या शुद्ध आत्म्यापासून वेगळे. आणि असं ध्यान लावलं, श्रेणी आरूढ झाले, केवळ ज्ञान प्रगट झालं. जादू, जास्त ज्ञान लागत नाही, फक्त एवढी शक्ती आतमध्ये पूर्ण ही श्रद्धा आणि उपयोग पूर्ण जोडायचा आणि सगळे माझ्यापासून भिन्न आणि मी असा ज्ञान आनंद स्वभाव, हे चिंतन. आता दुसरी कल्पना करत बसायची नाही, हे कोण आहे, हे काय करते, माझं कसं होणार, कोणा आपल्या आत्म्याचं चांगलंच होणार. आपण कोण आहे, सिद्ध समान जीव आहोत, सिद्धासारखे आहोत आपण, त्यामुळे आपल्याला काहीच होणार नाही. त्याचा आतमध्ये श्रद्धान केलं तर आपली चांगल्या प्रकारे समाधी होणार आणि आपण निकट काळामध्ये अशरीरी सिद्ध बनणार. अशी कल्पना बघा. उद्या मी त्या लोकाकाशाच्या अग्रभागी सिद्ध शिलेवर सिद्ध म्हणून विराजमान असेल. सिद्धोहम शुद्धोहम असं आतमध्ये स्वतःला संबोधन करत राहायचं. उत्तम क्षमा आपण म्हणतो का नाही, दिन रात मेरे जीने की हो न वांछा,
मरने की हो न इच्छा, परिवार मित्र जन से मैं मोह को हटाऊं। दिन रात मेरे स्वामी मैं भावनाएं बाऊं। देहांत के समय में तुमको न भूल जाऊं। पर्यायाचं चिंतन करायचं नाही. शरीर ही पर्याय अवस्था आहे, ती कधी जाणार, मग ही जाईल तर दुसरी. आणि पर्यायाचं चिंतन करू नका, ध्रुवाचं चिंतन सांगितलं ना. कायम राहणारा जो पदार्थ आहे, मी कोण, त्याची चिंता करायची आणि त्याचं चिंतन करायचं. या अवस्थेची चिंता करायची नाही. ते येतील, आपल्या आपल्या योग्यतेने जाणारच आहे. ते तुम्ही ठेवा म्हटलं तर राहणार नाही आणि जा म्हटलं तर जाणार नाही. जोपर्यंत आयुकर्म आहे तोपर्यंत ते राहणार. आयुकर्माचे निश्चय संपले की ते निघून जाणार. आपल्याला त्याची चिंता करायची का? आपल्याला कशाची चिंतन करायचंय? आत्म्याचं चिंतन करायचंय, ध्रुवाचं चिंतन करायचंय, अविनाशी स्वभावाचं चिंतन करायचंय, अमर स्वभावाचं चिंतन करायचंय. मी मरणार आहे का? पण नाही. म्हणून चिंतन कोणतं करायचंय? मी अजर अमर आहे, मी निरोगी आहे, मी सिद्ध आहे, हे चिंतन करा. अजिबात मरायची गडबड नाही आणि जगायची पण इच्छा नाही. सहज ज्ञाता द्रष्टा जाणणारे आहोत. कोण आपण? जाणणारे. छान, उत्तम, क्षमा. आता काही कोणाला म्हणायचं नाही. आपण काय करायचं? शुद्धात्मा आणि पंचपरमेष्ठी यांचंच चिंतन करायचं. दुसरं काय होणार शरीराचं याची चिंता करायची नाही. हो, जीव आहे, शरीरापासून मी वेगळाच आहे. शरीराचा जन्म माझा जन्म नाही. शरीराची म्हातारपण अवस्था माझी नाही. शरीराची रोगादिरूप अवस्था माझी नाही. शरीराचे मरण माझे मरण नाही. मी शाश्वत आहे. मी ध्रुव आहे. मी एकटाच आहे. अशरीरी आहे. मी सिद्ध आहे. सिद्ध. अरहंत सिद्ध. अरहंत सिद्ध. अरहंत सिद्ध. अरहंत सिद्ध.
सिद्ध अरहंत सिद्ध अरहंत सिद्ध अरहंत सिद्ध